बातमी पाकिस्तानमधून, कारण पाकिस्तानमध्ये सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होऊ शकते। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची शुक्रवारी रात्री इस्लामाबादमध्ये दाखल झाले, तर अमेरिकेकडून विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हे प्रतिनिधित्व करणार आहेत। मात्र तरीही इराण पाकिस्तानमध्ये येऊनही अमेरिकेशी थेट चर्चा करायला तयार नाहीच। त्यामुळे ही चर्चा पुढे जाणार तरी कशी आणि यातून खरंच काही तोडगा निघतोय की पुन्हा एकदा जगाला प्राण कंठाशी आणून युद्धविरामाची वाट पाहावी लागतेय? पाहूया एक रिपोर्ट। अखेर इराण चर्चेला तयार, पण थेट चर्चेला नकार। पाकिस्तानला अटी सोपवू अमेरिकेशी चर्चा नाहीच। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची हे शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दाखल झाले। जगानं सुटकेचा निश्वास सोडला। वाटलं आता वाटाघाटी पुढे सरकतील, युद्धविराम होईल, लवकरच होर्मुझचा तिढा संपेल, जगावरचं ऊर्जा संकट संपेल। पण पुन्हा कहाणीमे ट्विस्ट आलाच। इराणनं आपण अमेरिकेसह थेट चर्चा करणार नाही अशीच भूमिका घेतल्याचं कळतंय। इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन जारी केलं। अमेरिकन शिष्टमंडळासह कोणत्याही बैठकीचं नियोजन नाही। इराण आपले विचार, अटी थेटपणे नव्हे तर पाकिस्तानी अधिकाऱ्यांमार्फत अमेरिकेला कळवेल। याचा अर्थ असा की जर चर्चा झालीच तर ती समोरासमोर होणार नाही, तर पाकिस्तान मध्यस्थ म्हणूनच काम करेल। म्हणजेच एकीकडे अमेरिका चर्चा होणार सांगतेय, तर दुसरीकडे इराण स्पष्टपणे अमेरिकेसह बोलण्यास नकार देतोय। मधील एन्व्हॉय स्टीव्ह विटकॉफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हे दोघे पाकिस्तानकडे इराणच्या वाटाघाटींसाठी रवाना झालेले आहेत। परंतु नुकतेच इराणने असे सांगितले आहे की आम्ही अमेरिकेसोबत कुठलीही प्रत्यक्ष बोलणी करणार नसून आमच्या ज्या काही अटी आहेत, आमच्या ज्या काही शर्ती आहेत त्या आम्ही पाकिस्तानकडे सुपूर्द केलेल्या आहेत। त्यामुळे स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांची इराणच्या शिष्टमंडळासोबत नक्की भेट होणार का नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे। ट्रम्प यांनीही त्यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जावई जेरेड कुशनर यांना पाठवलं। ते शनिवारी पाकिस्तानात दाखल होतील। मात्र यावेळी उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे या शिष्टमंडळात नाहीत। त्यांना केवळ आदेशाची वाट पाहायची आहे। गरज भासल्यास त्यांना इस्लामाबादला पाठवण्यात येईल। व्हाईट हाऊसनं ही माहिती दिली आहे। अध्यक्षांनी विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांना इस्लामाबादला पाठवलंय। इराणी नेत्यांना चर्चा करायची आहे, त्यांना प्रत्यक्षात भेटून बोलायचं, त्यामुळे त्यांना संधी दिली गेली पाहिजे असं अध्यक्षांचं मत आहे। तेव्हा आशा आहे की यावेळी प्रगती दिसेल आणि काही सकारात्मक गोष्टी या चर्चेतून पुढे येतील। अध्यक्ष उपाध्यक्ष इथं अमेरिकेत बसून त्या चांगल्या बातमीची वाट पाहतील। सध्या उपाध्यक्षांना स्टँड बायवर ठेवण्यात आलंय। गरज भासल्यासच ते इस्लामाबादला जातील। United States for updates, and the Vice President, I understand, is on standby and will be willing to dispatch to Pakistan. जेडी व्हान्स यांनी आतापर्यंत पाकिस्तानचा 2 वेळा दौरा केला होता। इराणी संसदेचे अध्यक्ष गालिबाफ हे देखील यावेळी इराणी शिष्टमंडळात सामील झालेले नाहीत। दुसरीकडे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांनीही इराणकडे ही एक ऐतिहासिक संधी असल्याचं म्हटलंय, कारण अमेरिका एका मजबूत स्थानी पोहोचली आहे असा त्यांचा दावा आहे। On this core mission, America's will is unshakable, our capabilities unmatched. अमेरिकेची इच्छाशक्ती अढळ आहे। आमच्या क्षमतेला जगात तोड नाही आणि आम्ही केलेली नाकाबंदी अधिक कडक होत आहे। जसं अध्यक्षांनी सांगितलं, आता आमच्याकडे बराच वेळ आहे। इराणकडे करार करण्याची ही ऐतिहासिक संधी आहे। आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे आणि परिस्थिती कशीही वळली तरी त्याला तोंड द्यायला अमेरिकेचा युद्ध विभाग कायम तत्पर आणि सज्ज आहे। Stands ready for what comes next, locked and loaded. पाकिस्तानच्या मध्यस्थीनं इराण आणि अमेरिकेदरम्यान 11 आणि 12 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये पहिल्या फेरीची चर्चा झाली। 21 तासांची ती चर्चा अयशस्वी ठरली। होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि अणुकार्यक्रमाबाबत दोघांमध्ये सहमती होऊ शकली नव्हती। अमेरिकेला होर्मुझमधील वाहतूक पूर्णपणे खुली आणि सुरक्षित हवी आहे। तेल पुरवठ्याला अडथळा नकोय, तर इराणला या प्रदेशावरील आपलं वर्चस्व कायम राखायचंय। तिथं अमेरिकेची लुडबुड त्यांना मान्य नाही। त्यावरूनच इराण चर्चेत दबावाचं तंत्र वापरतंय, तर आण्विक कार्यक्रमांबाबतही दोघांमध्ये एकमत नसल्याचं स्पष्ट झालंय। इराणची अजूनही असा एक स्ट्रॉंग पॉइंट होता की होर्मुझला की आम्ही आमचा चोक पॉइंट कॉन्स्टंट ठेवून तिथे आम्ही एक टोलबूथ बसवू आणि जिथनं जाता येता तुम्ही ट्रान्झिट करताना इराणला टोल देणं आवश्यक आहे। तर अशा या स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या महत्वाच्या लेव्हरेजमुळे इराणला मागच्या वेळेस एक अनन्यसाधारण लेव्हरेज प्राप्त झालं होतं। परंतु आता अमेरिकेने जे होर्मुझचं काउंटर ब्लॉकेड केलेलं आहे
त्यामुळे इराणवर म्हणजे इराणचा आता अमेरिकेवर प्रेशर राहण्यापेक्षा अमेरिकेचं इराणवर नक्कीच प्रेशर जास्त राहणार आहे. दुसरीकडे सगळ्या जगाचं या चर्चेकडे लक्ष आहे. मात्र त्याचवेळी युरोपीय संघ आणि आखाती देशांमध्ये सायप्रसमध्ये महत्वाची बैठक पार पडली. होर्मुझमधील तेल पुरवठा बंद असल्यानं युरोपवर अभूतपूर्व ऊर्जा संकट घोंघावत आहे. तिथं अनेक एअरलाईन्सनं आपली उड्डाणंही रद्द करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे पश्चिम आशियातील इतर आखाती देशांच्या निर्यातीवर परिणाम झाल्यानं त्यांचं उत्पन्न घटलंय. त्यामुळेच युरोपीय संघ आणि आखाती देशांच्या प्रतिनिधींमध्ये सायप्रसमध्ये चर्चा पार पडली. आम्ही शांतता प्रस्थापित व्हावी या दिशेनं काम करत आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉर्मुझमधील वाहतूक खुली व्हावी आणि तीही शांततेच्या मार्गाने. सायप्रसमध्ये त्यामुळेच या बैठकीचं आयोजनही करण्यात आलंय. हॉर्मुझमधून वाहतूक खुली होणं हे जागतिक व्यापाराच्या दृष्टीनं आपल्या अर्थव्यवस्थांसाठी आणि गॅस तेलांच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणं आवश्यक आहे. आता पाकिस्तानची चांगलीच कसोटी लागणार आहे. कारण पाकिस्ताननं अमेरिका इराणमध्ये समेट घडवून आणण्याचं शिवधनुष्य उचललंय. मात्र आधीच्या 2 चर्चा तर केवळ पार्स ठरल्या आहेत. अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव आहे हे आजवर स्पष्ट दिसत आलंय. दुसरीकडे इराण जरी पाकिस्तानशी सामंजस्यानं वागत असला तरी अमेरिकन दबावापुढे कोणतीही चर्चा होणार नाही अशी ठाम भूमिका इराणनं घेतली. त्यामुळे शनिवारची चर्चा यशस्वी करण्याचं पाकिस्तानसमोर मोठं आव्हान असणार आहे. त्याचसोबत त्यांच्या राजकीय कौशल्याचा सुद्धा कस लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.